ही जगली पाहिजे। पण लक्षात ठेवा महाराज, मुलीचं डॉक्टर येईपर्यंत, मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना शेवटपर्यंत मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल, माझं काही होऊ द्या, पण माझं लेकरू जगलं पाहिजे। या जगात फक्त एक आईच करू शकते, एक आईच करू शकते। अहो याही पुढे जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो। या 9 महिने 9 दिवसांच्या काळात आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात। पण या 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर आम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके सम्यकपणे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफीत मोजता येत नाहीत। बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे। आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया। मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो, हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो। म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही। मग बाळ ताईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही, आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते। आणि पुरुष मंडळी, मला तुम्हाला आज जाणीवपूर्वक यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलंय की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर आपल्याला पुढच्या 13 तासांच्या आत व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो। ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते। अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही। आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापला तर पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर प्राण सोडतं, म्हणजे मरतं। याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचे जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचे जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं। बाळ ज्यावेळी गर्भाच्या बाहेर येतं, या मृत्यूलोकात ते पहिला श्वास घेतं, तेव्हा घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या धडपेपर्यंत पोहोचला जातो। मग बंद असणारी उजव्या बाजूची झडप उघडते, ती झडप उघडल्यानंतर नाळेसह डॉक्टर पहिल्यांदा त्या बाळाला आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याची खात्री करतात आणि ही खात्री त्यांना स्वतःला पटल्यानंतर त्या आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग या मृत्यूलोकात बाळाला जीवदान मिळतं। हे आईने या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे रक्तदान आहे। आईनं केलेलं या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे। आता खऱ्या अर्थाने एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, 2-2.5 हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते। पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो। आज विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एवढी प्रगती विज्ञानानं केली, पण विज्ञान युगात विज्ञानाला विज्ञान क्षेत्रात एक प्रगती मात्र आजही साधता आली नाही, आणि ती म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेला कोड आहे। तुम्ही कोणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्त दान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्याला रक्त दान करून जीवदान देणार आहात त्या शरीरात एक तरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता। पण लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईने निर्माण केलाय। हे आईने या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे। आईनं केलेलं या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे। 2 भावांमध्ये प्रॉपर्टीवरून जर वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल। 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल। पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमची माझी हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली। आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियम सुद्धा दिलं। विचार करा, आम्ही 80 वर्षात झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो। महिला मंडळ, आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून 2 ते 2.5 टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो। पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत
नाही, राहतात त्या फक्त आस्ती म्हणजे हाड, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात. कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आणि आईनं केलेलं या मृत्यू लोकातील शेवटचं म्हणजे 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहेत. पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती सर्वप्रथम मुलगा या नात्याने दंडवत अर्पित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिने जन्म त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिने सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण लेकराला जर भूक लागली ना महाराज, तर आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेले या मृत्यू लोकातील हे 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. अहो साक्षात भगवान परमात्मा ही या मृत्यू लोकात हे 5 उपकार तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर भगवान परमात्म्यानं स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या कृती अनुभवातूनही खऱ्या अर्थानं आपल्या मातेला दिलेला आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता आषाढीची वारी जवळ आली, 10 तारखेला खऱ्या अर्थानं आपण प्रस्थान करतोय. म्हणजे आषाढीच्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण आषाढी वारीला खऱ्या अर्थानं निघतो. तो पंढरीचा परमात्मा पंढरीच्या रावळात आलाच कसा हो? अहो पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं म्हणून तर पुंडलिकाने आपली धर्मपत्नी माता पित्यांना बरोबर घेतला आणि काशी यात्रा केली. काशीमधून भगवंताला आर्तटाहो फोडला, पण एवढा आर्तटाहो फोडला तरी भगवंत आलेच नाही. पण इकडे रोहिदास महाराजांनी आपल्या घरी आपलं कर्म करताना आपल्या माता पित्यांची सेवा केली, तर खऱ्या अर्थानं गंगा माता स्वतःहून त्यांच्या चर्मभांड्यामध्ये प्रकट झाली. त्यांनी दिलेला लोहदंड पुंडलिकाने हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तळू उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि आपल्या माता पित्यांना अखंड देवत्वाचा दर्जा दिला. अहो खऱ्या अर्थानं काशी यात्रेला बोलवणे आलेला भगवान परमात्मा जेव्हा पुंडलिकाने आपल्या माता पित्यांमधलं देवत्व पाहिलं आणि तोच देव आपल्या जीवनामध्ये चंद्रभागेच्या काठावर छोटीशी झोपडी बांधून आपलासा केला, तेव्हा काशी यात्रेत बोलवणे आलेला भगवान परमात्मा न बोलवता स्वतःहून द्वारकेवरून पंढरपूर निवासी झाला. आणि आम्ही जर आमच्या घरात आमच्या माता पित्यांना तोच देवत्वाचा दर्जा दिला आणि तेच माता पिता रूपी जे गणरायांनी आपलेचे केले, जे पुंडलिकांनी आपलेचे केले, तर भगवान परमात्मा माता पिता रूपी जर आपण आपलासा केला तर तुमच्या माझ्या जीवनाला ही अंतपार सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगतात तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण.